आज सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर मावशीचा नेहमीसारखा एकच प्रश्न, आज जेवायला काय बनवू? आज जेवायला काय बनवू? बट सर्वांनी एक सजेस्ट केलं तर कोणी ते सजेस्ट केलं. त्यानंतर फायनली असं ठरलं या भाजीत की रस भरा आज आणि किचनला कांदा द्यायची भरा. सुट्टी आणि सर्वांनी मसाल्याची बाहेर लंचला भाजी जायचं. काका चपाती लोक तर हॉटेलमध्ये प्लॅनमध्ये इतके खाण्यासारखं ॲक्टिव्ह होते, निघेल बट माझी. जेव्हा बाहेर जायचा टाईम आला तेव्हा दोघं जण इनॅक्टिव्ह झाले. अँड मग आम्ही गेलो फक्त लेडीज गँग विथ हमारा छोटू सा बॉडीगार्ड. दिखने में छोटू सा ही है और है भी छोटा, क्या ही बोलूं. मग आम्ही गेलो लंचला मस्त राजस्थानी थालीला. ॲम्बियन्स इज व्हेरी गुड अँड जेवणासाठी एवढ्या साऱ्या व्हरायटी होत्या की कुठून स्टार्ट करू काय समजतच नव्हतं. मस्त आमरससुद्धा होता या सीझनमध्ये, काय सांगू. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आणि मी इकडे आईला मस्त मस्का मारत होते. चल कुठे पार्टी घेऊन जायला चाललं आता आईस्क्रीम खाऊ घालते. तू 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 घे ना तर. पैसे नाही आणले घरी गेल्यावर ए पा मी काहीच नाही करती ना छोटी बात. बट घरी गेल्यानंतर आईने आम्हाला सगळ्यांना पैसे काय दिले. आणायचं? सगळ्यांना म्हणजे अरे यार, आम्ही दोघंच जण होतो, बाकी कोणीच गँग नव्हती यावेळेस आमच्यासोबत. सो सगळ्यांच्या ॲब्सन्समध्ये आईने आम्हाला दिली छोटीशी पार्टी. अँड मी गेली होती माझ्या मोठ्या भाव सॉरी सॉरी दिखने में बड़ा लेकिन है छोटा उसके साथ आईस्क्रीम लेने के लिए. बट आय फील की यार पाऊस पडावा, बट पावसाचा पीक खरंच नव्हता आणि एवढं गरम होत होतं जून महिन्यामध्ये सुद्धा, सॉरी जुलै महिन्यामध्ये सुद्धा, काय सांगू. घरी आल्यानंतर केलं नाईट रुटीन, आईस्क्रीम खाल्ली अँड भाई दिवसभराच्या गॉसिपिंग करून इकडच्या तिकडच्या गोष्टी करून आम्ही गेलो डायरेक्ट झोपायला. गुड नाईट, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.